जगदंबा, आपली युक्ती कामी येणार. काही क्षणात आता ह्यांचं खरं रूप बाहेर येणार. काय लो पुरीनो, माझ्याकडे नुसतं बघत काय बसलायचा? आता एवढा ठसका लागला तर पाणी देता येत नाही तू बसनी. काका, तुम्हाला नुसता ठसकाच लागला होता, बाकी काही नाही? बाकी काही नाही म्हणजे मला आणखीन काय मोठं व्हायला हवं होतं असं वाटत होतं की काय तुम्हाला? नाही, तसं नाही. मग असा नाही, काही नाही. शिरा कसा होता? हा होता बरा, पण चांगल्या मनानं दिला नाही तुम्ही, म्हणून घास अडकला आणि ठसका लागला. आणि गोड जरा कमीच होता. जरा सुकामेवा वगैरे घालायचं की यात. कमी खाणार म्हणून मुद्दाम टाकलाच नाही का काय? घरात समजा आहे ते का स्वतःपुरतं ठेवणार आहे? घरी आलेल्या माणसाला द्याव की जरा. काका, आणखीन थोडा खाऊन बघा ना. का आता माझ्या खाण्याला बी नजर लावणार का काय? असं काय बघताय माझ्याकडे आता? किती खाल्लं आणि किती नाही याचा बी हिशोब ठेवणार आहे की काय? नाही, नाही, काय नाही. जगदंबा, अगं काकांनी सगळा शिरा खाल्ला ग. हो ना, एकदा थांबून परत खाल्ला तरी काय झालं नाही ग त्यांना. मला वाटलं होतं ते शिरा खाऊन त्यांच्या मूळ रूपात येतील, पण तसं काहीच झालं नाही ग. म्हणजे सावजी काका मच्छर नाहीयेत, मग कोण असणार? अंजना काकू असू शकेल. हा, असेल, पण आता हे पवित्र पाणी तिच्या पोटात कसं जाईल हे बघावं लागेल. तिला काय खायला देणार? मी एक सांगू? सांग ना. मी ऐकलं होतं अंजना काकूला ताक फार आवडतं. आपण हे जर पवित्र पाणी त्या ताकात मिसळलं तर, आणि ते तिला प्यायला सांगूया, चालेल? हा, चालेल. चल. देवी आहे, आमच्या घरावर आलेलं संकट दूर कर. तू तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी आतापर्यंत जसा ठेवलास तसाच पुढे बी राहू दे. गंगाई, अगं देवी आई आपल्या पाठीशी आहेच. तिच्या कृपेनं हे संकट बी नक्की दूर होईल. बघ ना, देव संकटात आपली परीक्षा बघत असतो. जेव्हा काही वाईट घडतं तेव्हा चांगलं बी घडत असतं. जगदंबाला उमासारखी सोबती देवी आई नसतं पाठवली. किती गुणाची पोर आहे, सतत जगदंबा बरोबर असते. हर एक येळेला जगदंबाची पाठराखण करते. हे बाकी खरं आहे. उमाला तुळजा देवीचा सहवास लाभला आहे. ती पोर हायच गुणाची. तिच्यामुळं देवी आईच्या किती नवीन कथा आपल्याला माहित झाल्या. बिचारी आई बापा येणं असलेली पोर, त्यांचा आश्रम बी असुरांनी उद्ध्वस्त केला. बिचारी अगदीच पोरकी झाली ग. हिथं आली म्हणून आनंदाचे 4 क्षण तरी तिच्या वाट्याला आले. भय खरं आहे.
म्या काय म्हणते, आपण ह्या उमाला बी आपल्या जगदंबासारखं मुलगी म्हणून सांभाळूया का? म्हणजे जगदंबाची मोठी बहीण म्हणून राहील ती आपल्या बरोबर आणि जगदंबाला बी सोबती मिळेल. गंगाई, अगं हे तू बोलतीयस? अगं काल परवा जगदंबासाठी आपण योग्य आहे का अयोग्य आहे ही शंका होती तुझ्या मनात. मी समजावलं बी तुला, आणि आज दुसऱ्या कुणाची तरी मुलगी आपली मुलगी म्हणून सांभाळायचं असं म्हणतेस? जगदंबा आसपास असताना मला जी आईपणाची भावना येते ना, तसंच उमा बी माझ्या जवळ असली की वाटतं. अहो खरंच, म्हणजे जगदंबा जे पण काय करते ते जग ऐकलंच असतं. त्यात पराक्रम, चमत्कार असलंच काहीतरी असतं. पण उमा माझ्यासारखी आहे, म्हणजे सामान्य, साधीसुधी. ती जेव्हा देवीबद्दल बोलते ना, तेव्हा मला असं वाटतं का ती माझ्याच मनातलं बोलते का काय. जगदंबा जर आभाळ असेल तर उमा धरणी आहे, आणि जगदंबा जर पराक्रमी, चमत्कारी असेल तर उमा तिला पूरक आहे, आणि दोघींना बी एकमेकींची गरज आहे. हे बाकी पटलं हा आपल्याला. या संकटातनं बाहेर पडलो ना काही याचा बी विचार करू आपण. बर मला सांग, तुझं वहिनींशी बोलणं झालं का? काय म्हणल्या त्या? नाही हो, बहिणी माझ्या बरोबर बोलायलाच तयार नाही. वहिनी अशा नव्हत्या, दादा बी असा नव्हता. हे समजा एवढं कसं बदललं काय ठाव नाही. मला तर कधी कधी असंच वाटतंय की काय वाटतं? दादा वहिनींचं रूप घेऊन दुसरंच कोणी तर आपल्या घरात शिरलेलं नसेल ना. पण ते आत्ताच कसं करणार? आणि हे कोडं उलगडायचं असेल तर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. काकू, मी तुझ्यासाठी ताक केले. तुला आवडते ना? घे. तू बनवलंस माझ्यासाठी? कशा पायी? अगं तुला ताक खूप आवडते ना, म्हणून. घे ना, पिऊन सांग कसं झालंय ते. घे ना. पी ना. नाही नाही, नको मला हे. तुम्ही यात काहीतरी मिसळलं असेल तर? अगं काकू, आम्ही काय मिसळणार? हो ना, नुसतं ताकच आहे हे. अगं इथलं ताक खरंच खूप छान असतं. मी कधीच इतकं गोड ताक प्यायलं नाही. तुला आवडेल, पिऊन बघ ना. हो खरंच. पी ना. नाही नको मला. पण तुम्ही एवढा आग्रह करताय म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड आहे. तुम्ही यात नक्कीच काहीतरी मिसळला असेल. अगं खरंच काहीच विसरलेलं नाहीये काकू. मी पिऊन दाखवू का? हा, म्हणजे तुझं उष्ट म्या पिऊ काय? तूच की आता कशी लागले कोण आठवण काढत असत माझी? पाणी.
बरं वाटलं जरा. उमा, अगं ही तर हे पाणीच पिली तरी हिला काही झालं नाही. हो ना, म्हणजे ही पण मत्सर नाहीये. काका नाही, काकू पण नाही, मग मत्सर आहे कोण? हा, सतू. या दोघांचा मुलगा, तो आतापर्यंत गप्प गप्प होता, तोच मत्सर असू शकतो. नाही ग जगदंबा, तो कसा असेल? तो किती लहान आहे. अगं, मत्सर कुठलंही रूप घेऊन येऊ शकतो असं तुळजाई म्हणाली होती. याचा अर्थ की सदू सुद्धा मत्सर असू शकतो. आता त्याला हे पाणी पाजायला हवं. काकूने तर माठच तोंडाला लावला. आता थोडंच पाणी उरलंय ग. काय करायचं? कशात घालून पाणी पाजायचं त्याला? एक उपाय आहे. आता जसं अंजना काकू पाणी प्यायली तसंच आपण त्याला पाजू. म्हणजे त्याची खूप आठवण काढायची. म्हणजे त्याला खूप उचकी लागेल असं नाही ग.